नमस्कार. राधाश्रीचे बोल. आज पुन्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन हाच विषय घेऊन येत आहे मी. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जर का पुढचा विचार करायचा झाला तर मानवी शरीरामध्ये 7 चक्र आहेत. त्यातलं पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र आणि ते आपल्या शरीरामध्ये स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरामध्ये आपले जिथे प्रायव्हेट पार्ट्स असतात तिथे स्थित आहे. ठाण्यामध्ये एक महान हठयोगी होऊन गेले कैलासवासी श्री निकम गुरुजी. त्यांचे क्लास करताना योगाचे ते आम्हाला जर का एनर्जी ड्रेन झाली तर काय करायचं याच्याकरता सांगताना सांगायचे की गुदद्वाराचं आकुंचन प्रसरण करा म्हणजे तुमच्या एनर्जीचा फ्लो ठीक होईल. कारण आपल्याला योगा करायची सवय नसते, काहींना माहिती असतं की पण काहींनी ऐकलेलंच नसतं. मग अशा वेळेला तो फ्लो नीट होण्यासाठी हे केलं तर उपयोग होतो. किंवा आपला समजा अगदी योगाचा क्लास आहे तर दूरदूरून लोक येतात शहरामध्ये, त्यांना कधी 5 किलोमीटर 10 किलोमीटर प्रवास करावा लागतो. आमच्या गावामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा पण अशीच परिस्थिती होती की 3-4 किलोमीटर चालल्याशिवाय शाळा नव्हत्या आम्हाला. आणि माझी तर मित्रमैत्रिणी आणखीन लांब लांबून यायची, बस मिळायची नाही, पावसात तर अति हाल होत होते. आता शहराचा विचार करता जेव्हा तुम्हाला गाडी गाठायची आहे, लोकल ट्रेन आणि प्रवास करायचा आहे, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी जायचे, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही थकता. आणि जर का गुदद्वाराच्या तिथे फोकस करून आकुंचन प्रसरण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एनर्जेटिक वाटतं, आपला उत्साह वाढतो. एक छोटंसं टेक्निक आहे. त्याच्यानंतर मूलाधार चक्राचा विचार करताना त्यातला बीज मंत्र आहे तो लम असा आहे. लमचा उच्चार नीट केला तर तो ओम आणि ल याचं मिक्सचर आहे, कॉम्बिनेशन आहे, ते एकमेकात मिसळलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. मूलाधार चक्राचा रंग आहे लाल, आपल्या रक्ताचाही रंग आहे लाल. जसा रक्ताचा फ्लो स्टेबल होतो, व्यवस्थित प्रमाणात होतो, तसं आपल्याला उत्साही वाटतं, आपली एनर्जी वाढते. याच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आणखी पुढे जाताना तुम्हाला तुमच्या फायनान्शियल कंडिशनमध्ये जर का बदलाव हवा असेल, तुमचा येणारा फायनान्स हा योग्य ठिकाणी गुंतवला जावा हा तुमचा विचार असेल, ना की कुठेतरी माझ्या दाताचं काम निघालं आहे, कुठेतरी मला बरंच नाही आहे आणि मग माझा अनावश्यक खर्च होतो आहे, किंवा मी वेळ जात नाही म्हणून खरेदी करत सुटलेली आहे कारण कुठेतरी मला स्ट्रेस आलेला आहे. या ज्या भावना असतात त्या मूलाधारावरती काम केल्यानंतर, त्याच्यावर फोकस करून लमचा उच्चार केल्यानंतर त्या कमी होतात. याचबरोबर ज्या काही निगेटिव्ह भावना आहेत, एखाद्याबद्दल द्वेष, जेलसी, ईर्ष्या, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या लोकांचे फोटो पाहून, त्यांचं फिरायला जाणं, त्यांचा ड्रेस सेन्स वगैरे पाहून आपल्या मनात येणारे त्यांच्याबद्दलचे द्वेष किंवा राग अशा नकारात्मक भावनांचे जे विचार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते जर का आपण लमचा उच्चार केला तर. आणखीन पुढचं एक टेक्निक मी तुम्हाला या निमित्ताने सांगत आहे. तुम्हाला जर का गुडघ्यात त्रास नसेल, तुमच्या स्त्री किंवा पुरुष कोणीही असा, आणि समजा तुम्ही आता 1,000, 2,000, 3,000 कमवत असाल. कालच माझ्याकडे AC दुरुस्त करायला मुलं आली होती, त्यांना 16,000 पगार आहे असं त्यांनी सांगितलं. दिवसभर काम केल्यानंतर थकतात, त्यामुळे दुसरं काही इन्कमचं साधन जरी निर्माण करायचं तरी त्यांच्या हातात वेळच नाही. हे सगळं व्हिजन, ही सगळी आपल्या भोवतीची परिस्थिती बदलायची असेल तर मूलाधारावरती काम करणं आणि त्याच्या पुढचं टेक्निक आहे ते असं सांगत आहे. लक्ष देऊन नीट ऐका. तुम्हाला गुडघ्याचा, मणक्यांचा कोणताही त्रास नसेल तर किमान 50 उठाबशा काढायच्या आहेत. आता तुम्हाला जर का वय असेल 40, 45, 50, 60, 70
तर तरुण मुलांसारख्या किंवा लहान मुलांसारख्या उठाबशा काढायला जमणार नाहीत, पण प्रयत्न करायचा आहे. हा प्रयत्न करताना लमचा उच्चार करायचा. 108 वेळा झाला तर फार बरं. मोजा सरळ. लम 1, लम 2, लम 3 असं करत करत 108 पर्यंत पोहोचा. याच्याबरोबरच तुमची अफर्मेशन्स तयार करा की मी आणखीन 2 महिन्यात 1000वरून माझ्या फायनान्शियल कंडिशनमध्ये, माझ्या मिळकतीमध्ये 2000, 3000, 4000 किती वाढ हवी आहे. तुमच्या असं लक्षात येईल हे केल्यानंतर किमान 21 दिवस सतत, की तुमची फायनान्शियल कंडिशन बदलली, तुमच्यात उत्साह आला, तुमच्या बारीक सारीक तक्रारी निघून गेल्या. हे टेक्निक किमान 21 दिवस. त्याच्यानंतर आणखीन परफेक्शन यायला, आणखीन तुमच्यातली पूर्णतः निगेटिव्हिटी जायला, तुमच्या भावनांवर तुमचा कंट्रोल यायला 90 दिवस सतत करायचं आहे. आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगायचं आहे. लम या बीजमंत्रासाठी यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः असं गणपती अथर्व शीर्षामध्ये एक वाक्य आहे संस्कृतमधलं. असा जो अधिपती, असा जो गणेश, असा जो गणांचा अधिपती, त्याचं स्थान आहे मूलाधार चक्र. म्हणून रंग आहे लाल, कारण गणपतीला लाल फूल आवडतं. लाल हा मंगळाचाही रंग आहे आणि मंगळ हा आपल्या रक्तावर काम करतो. संख्याशास्त्राप्रमाणे रक्तावर त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ब्लडचा फ्लो आंतरिक योग्य असेल, हृदयातलं त्याचं पंपिंग योग्य असेल, तर आपली शक्ती योग्य तऱ्हेने काम करते. नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. हेच तर या सगळ्या मागचं गणित आहे. करून पहा. कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. राधाश्रीचे बोल या यूट्यूब चॅनेलद्वारे मी तुम्हाला जो निरोप देते, मी जे काही सांगते ते तुम्हाला आवडत असेल तर जरूर हे माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रियजनांना आणि पाहत रहा माझं हे चॅनेल राधाश्रीचे बोल. धन्यवाद.